वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव स्वकार्ये सर्वदा। नमो गुरुभ्यो गुरुपारुकम्भ्यो नमः प्रेम्भ्यो परपारुकम्भ्यः आचार सिद्धेश्वर पारुकम्भ्यो नमोऽस्तु लक्ष्मी परिपारुकम्भ्यः। श्री गुरु परमगुरु परमेश्वरी गुरु परात्पर गुरु सद्गुरु पारुकम्भ्यो नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरदानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं विष्णुं ज्येष्ठं महाविष्णुं प्रभविष्णुं महेश्वरान् अनेकरूपदैत्यानां तन्नमामि पुरुषोत्तमं विष्णुं ज्येष्ठं महाविष्णुं प्रभविष्णुं महेश्वरान् अनेकरूपदैत्यानां तन्नमामि पुरुषोत्तमम् अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्धार्थं भिक्षां देहि मे पार्वती। श्री गुरुदेव दत्त। मी ओंकार शंकर देशपांडे श्री सद्गुरु कृपा ज्योतिष कार्यालय इचलकरंजी यामध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। तर मीन राशी वाल्यांसाठी हा आठवडा अत्यंत महत्वाचा आहे, कारण तुमच्या स्वतःच्या राशीत लग्न स्थानीत चार ग्रहांची महासंयोग युती होत आहे। रवी मंगळ शनी आणि नेपच्यून आणि 10 एप्रिलला बुध देखील याच राशीत प्रवेश करील। म्हणजे तुमच्या पर्सनॅलिटी लाईफवर आणि डायरेक्शन हेल्थ आणखीन डिसिशन या सगळ्यावर मोठा परिणाम होणार आहे। तर मेन राशीवाल्यांना ग्रहस्थिती ही समजून घेऊया। तर पहिल्या भावात म्हणजे मीन राशीतच रवी मंगळ युती, मंगळ मार्गी झाला 6 तारखेला, त्यानंतर शनी अस्त नेपच्यून आणि 10 एप्रिल पासून बुध, त्यानंतर तिसऱ्या भावात वृषभ राशीत हर्षद, चौथ्या भावात म्हणजे मिथुन राशीत गुरु, 6व्या भावात म्हणजे सिंह राशीत केतू, 11वा भाव म्हणजे मकर राशीत प्लुटो, 12वा भाव म्हणजे कुंभ राशीत राहू त्यानंतर आणि बुध, त्यानंतर दुसऱ्या भावात म्हणजे मेष राशीत शुक्र। ही ग्रहस्थिती तुमच्या पूर्ण जीवनावर 360 डिग्री इम्पॅक्ट देणारी आहे। सर्वात मोठा प्रभाव हा तुमच्या लग्नस्थानीत म्हणजे पहिल्या भावातच आहे। तर तुमची पर्सनॅलिटी, हेल्थ, डिसिशन, जीवनाची दिशा इथे 4 ग्रहांची युती आहे। तर याचा परिणाम कसा होईल तर सांगतो। लाईफ चेंजिंग होईल, डिसिशन, त्यानंतर पर्सनॅलिटी चेंज होईल, लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतील, त्यानंतर मंगळ मार्गी झाल्यानंतर ऍक्शन वाढेल, त्यानंतर शनी अस्त आहे त्यामुळे प्रेशर, रिस्पॉन्सिबिलिटी, नेपच्यून हा कन्फ्युजन देईल आणि इश्यू वाढवेल, रवीमुळे इगो, सेल्फ फोकस, त्यानंतर बुध हा 10 एप्रिल नंतर होईल, थिंकिंग फास्ट होईल। सल्ला हा की घाईत निर्णय घेऊ नका। तिसऱ्या भावात हर्षद, कम्युनिकेशन, पॉवर आणि सोशल मीडिया मध्ये सक्सेस, त्यानंतर सडन बोल्ड डिसिजन आणि कंटेंट क्रिएटर साठी हा बेस्ट आहे। चौथ्या भावात गुरु, खूप शुभयोग आहे, घरात सुख शांती लाभेल, फॅमिली सपोर्ट मिळेल, प्रॉपर्टी घेऊ शकता किंवा प्रॉपर्टीतून फायदा, त्यानंतर मानसिक शांती मिळेल। 6व्या भावात केतू असल्या कारणाने इनिमाइज वीक, त्यानंतर शत्रूवर विजय, हेल्थ सुधारेल, त्यानंतर पण रुटीन मेंटेन करावं लागेल। 11व्या भावात प्लुटो, इन्कम ट्रान्सफॉर्मेशन, त्यानंतर अचानक पैसा, मोठा फायदा किंवा लॉस आणि फ्रेंड सर्कल बदलू शकतो। 12व्या भावात राहू, खर्च वाढू शकतो, फॉरेन कनेक्शन, त्यानंतर स्लीप इश्यू, ओव्हर थिंकिंग। सल्ला हा की माइंड कंट्रोल करा। दुसऱ्या भावात शुक्र, पैसा आणि फॅमिली सपोर्ट मिळेल, त्यानंतर इन्कम मध्ये वाढ होईल, बोलण्यात गोडवा राहील, त्यानंतर फायनान्शियल रिलीफ मिळेल। तर मीन राशीवाल्यांनो हा आठवडा कसा आहे तुमच्यासाठी तर लाईफ
ट्रान्सफॉर्मेशन होईल, त्यानंतर पैसा चांगला राहील, हेल्थ जपा, त्यानंतर माइंड स्टेबल राहील. हा आठवडा तुमचं आयुष्य बदलू शकतो. या आठवड्यात खालील उपाय करा की दर गुरुवारी विष्णू पूजा करा, त्यानंतर पुरुष सूक्ताचं जप करा किंवा एखादा अभिषेक करा, त्यानंतर पिवळ्या वस्तूंचं दान करा. यामुळे अडथळे कमी होतील. जर तुम्ही मीन राशीचे असाल तर कमेंट करा आणि अशाच सविस्तर राशी भविष्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.